हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आरती व्लॉगमध्ये. आज मी तुम्हाला इन्स्टंट असे रवा अप्पे दाखवणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य आहे कांदा, हिरवी मिरची, टॅमॅटो, शिमला मिरची घेतली. त्यानंतर आपण 1 वाटी रवा घेतला आहे, दही घेतले, मीठ घेतलं आहे आणि तेल घेतलं आहे. आता आपण कृतीकडे जाऊया. सर्वात पहिले आपल्याला रवा आणि दही मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण हे मिक्स करून घेऊया. बघा, मी रवामध्ये दही टाकली आहे. आता हे चांगलं मिक्स करून घेऊया, व्यवस्थित हलवून घेऊया. आता आपण ह्याला 15 ते 20 मिनटं झाकून ठेवूया, म्हणजे रवा फुगेल. रवा फुलेल तर चांगले अप्पे होतील. आता हे 15 ते 20 मिनटं झाले. तुम्ही बघू शकता रवा चांगला फुगला आहे. आता हे बॅटर आपण मिक्स करून व्यवस्थित एकदा हलवून घेऊया. आता आपण ह्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया. आता ह्याच्यामध्ये आपण टॅमॅटो टाकूया, शिमला मिरची घेतली आणि हिरवी मिरची घेतली. आता आपण हे बॅटर चांगलं मिक्स करून घेऊया. व्यवस्थित असे हे हलवून घेऊया. व्यवस्थित असं हलवलं आहे बघा. आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया. आता मीठ टाकलं आहे. आता परत आपण ह्याला व्यवस्थित हलवून घेऊया. आणि हे मिश्रण घट्ट आहे, तर आपण ह्याच्यात थोडंसं पाणी टाकून घेऊया. आता बघा, हे मी पाणी टाकलं आहे. एवढं आपल्याला पाहिजे बॅटर. व्यवस्थित एकदम घट्ट आणि एकदम सैल असं नको. आता हे अप्प्याचं पात्र घेतलं आहे, गॅसवर ठेवलं आहे, त्याला तेल लावून घेते. सगळीकडे तेल लावून व्यवस्थित घ्यायचं. आणि तेल अप्पे पात्रामध्ये गरम झालं की त्यामध्ये बॅटर टाकूया आपण. आता 1-1 चमचा आपण बॅटर टाकून घेऊया. बघा, 1-1 चमचा टाकते. जास्ती नाही टाकायचं, 1-1 चमचा, म्हणजे ते व्यवस्थित बॅटर फुगेल. आता हे मी सगळ्या अप्पे पात्रामध्ये टाकून घेते व्यवस्थित. आणि गॅस स्लो ठेवायचा, फास्ट ठेवायचं नाही. आता मी बॅटर टाकून घेतलं आहे. आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया. 5 मिनटं ह्याच्यावर झाकण ठेवूया आपण. 5 मिनटानंतर आपण ह्याला बघूया. 5 ते 10 मिनटं ठेवायचे. खालची साईड लालसर होऊ द्यायची. आता झाकण ठेवलं आहे. 5 ते 10 मिनटं आपण ठेवूया. आता बघा, खालची साईड लाल झाली. आपण झाकण काढून बघूया. हे बघा, आता आपण हे पलटून घेऊया. खालची क्रिस्पी झाली आहे. व्यवस्थित खालची साईड शिजली आहे. एकदम क्रिस्पी लाल अशी झालेली आहे. आता आपण हे पलटून घेऊया व्यवस्थित. सगळे बघा व्यवस्थित निघत आहेत, एकदम इझी. आता आपण हे पलटून घेतले. आता आपण ह्याच्यावरून पण तेल लावायचं आहे, खालच्या साईडला परत शेकायसाठी. वरून तेल आपण लावून घेऊया ब्रशने. सगळ्याला लावायचं आहे, म्हणजे खालची साईड पण आपली
चांगली लालसर होईल. परत आपण हे तेल लावून 5 मिनटं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. आता 5 मिनटं झाली आहेत बघा. आपण आता बघूया, खालची साईड पण लालसर झाली असे. बघा हे आपले रेडी झालेत आपले. आपण खालची साईड चेक करून घेऊया. सगळे व्यवस्थित असे शिजलेत. मस्त फुलले पण आहेत आणि सॉफ्ट झाले ते एकदम. आता हे आपण काढून घेऊया. आता हे एक एक करून आपण काढूया. आता हे आपले आप्पे रेडी झाले आहेत. ह्याला आपण सॉस बरोबर या चटणी बरोबर खाऊ शकतो. मी सॉस घेतला आहे टॅमॅटोचा. तुम्हाला चटणी पाहिजे चटणी बरोबर तुम्ही खाऊ शकता. आता ही रेसिपी तयार झाली आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडेल, तुम्ही एकदा नक्की करून बघा. आणि ही रेसिपी आवडली असेल, माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आणि ही रेसिपी करून नक्की बघा. बाय बाय.